नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. टेंडर देण्याच्या आमिषाने 45 लाखांची फसवणूक. कोल्हापूर येथील जीएसटी कार्यालयात साहेब असल्याचे सांगून वस्तू व सेवा कर कार्यालयात जीएसटी न भरलेल्या कंपनीतील यंत्रसामुग्रीचे स्क्रॅप टेंडर देण्याचे आमिष दाखवून येथील स्क्रॅप व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रसूल बाबू शेख वय 52 राहणार मसुदी चाळ लाईन बाजार कसबा बावडा या संशयितावर गुन्हा दाखल केला. जीएसटी कार्यालयात संशयित रसूल हा शिपाई म्हणून काम करतो. याबाबतची फिर्याद तौफिक मकसूद खान व 41 राहणार बनगर चौक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. याची माहिती उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली. बनगर चौक येथे मकसूद खान यांचा कॉटन वेस्ट आणि स्क्रॅपचा व्यवसाय आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी कार्यालयात असताना कुरुंदवाड येथील शोहेब अत्नीकर यांच्या समवेत रसूल शेख हा संशयित आला होता. जीएसटी ऑफिसमध्ये साहेब असल्याची ओळख करून देत कार्यालयात जीएसटी न भरलेल्या कंपनीची जप्त यंत्रसामुग्री आहे, त्यामधील मयूर दूध डेअरीच्या यंत्रसामुग्रीचे स्क्रॅप टेंडर द्यायचे आहे असे आमिष दाखवलं. स्क्रॅपची किंमत 1.5 कोटींच्या घरात असून 55 लाख रुपयांना हे टेंडर देतो असं शेख यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी 50% रक्कम 45 लाख रुपये त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर तौफिक खान यांनी वर्ग केलं. या दरम्यान वारंवार त्यांनी टेंडरबाबत विचारणा केली, मात्र संशयितांनी टोलवाटोलवी केली. 2 वर्षे उलटूनही टेंडर मिळत नसल्याने त्यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता रसूल शेख हा जीएसटी ऑफिसमध्ये शिपाई असल्याचे निदर्शनास आले. पुन्हा त्याने साहेबांची बदली झाली आहे, नवीन साहेबांकडून टेंडर मिळवून देतो अशी बतावणी केली. मात्र फसवणूक झाल्याची निदर्शनास आल्याने विचारणा केली असता मोठ्या नेते मंडळींसमोर ओळखी आहेत असं सांगून संशयितांनी धमकवल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. खान यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित रसूल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता न्यायालयाने त्यास 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.